ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 5. श्री भगवान म्हणाले, देवी, आता मी तुला सर्वमान्य असे 5व्या अध्यायाचे महात्म्य थोडक्यात सांगतो. ते लक्ष देऊन ऐक. मद्र देशात पुरुकुत्सपूर नावाचे एक नगर आहे. तेथे पिंगल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदपाठी ब्राह्मणांच्या निष्कलंक घराण्यात जन्मला होता. परंतु आपल्या घराण्याला उचित असे वेदशास्त्रांचे अध्ययन सोडून नाच गाणे बजावणे शिकला. गाणे आणि नृत्य आणि वाद्यवादन या कलात प्रावीण्य मिळवून पिंगलाने मोठी कीर्ती मिळवली. त्यामुळेच त्याचा राजदरबारात प्रवेश झाला. त्यानंतर राजाच्या बरोबरीने तो राहू लागला. तसेच नाच गाण्याच्या निमित्ताने अनेक स्त्रियांना बोलावून त्यांचा उपभोग घेऊ लागला. स्त्रियांच्या शिवाय त्याचे मन कोठेही रमत नसे. हळूहळू त्याचा अहंकार वाढत गेल्याने मर्यादा सोडून तो वागू लागला. तो राजाला लोकांच्या चहाड्या सांगू लागला. पिंगलाची अरुणा नावाची बायको होती. ती हलक्या कुळातील असल्याने इतर कामी पुरुषांबरोबर विहार करण्याच्या इच्छेने नेहमी त्यांच्या शोधात हिंडत राही. तिने आपल्या नवऱ्याला आपल्या वाममार्गातला काटा समजून एके रात्री घरातच त्याचा गळा कापून त्याला ठार केले आणि जमिनीत खड्डा खणून पुरून टाकले. मेल्यानंतर तो यमलोकी जाऊन भयंकर नरक यातना भोगून निर्जन वनात एक गिधाड झाला. नंतर ती अरुणाही भगंदर रोग होऊन मरण पावली. त्यानंतर नरक यातना भोगून त्याच वनात मैना होऊन जन्मली. एके दिवशी दाणे टिपण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारीत असताना त्या गिधाडाने तिला पाहिले व पूर्वजन्मीचे वैर आठवून त्याने तिला आपल्या टोकदार नखांनी ओरबाडले. मैना घायाळ होऊन मनुष्याच्या पाण्याने भरलेल्या कवटीत जाऊन पडली. गिधाडाने तिच्यावर पुन्हा झडप घातली. इतक्यात पारध्याच्या बाणाने घायाळ झालेले ते क्रूर गिधाड त्याच कवटीतल्या पाण्यात पडून मरण पावले. मैना आधीच तेथे मरून पडली होती. यमदूतांनी त्या दोन्ही जीवांना यमलोकी नेले. तेथे गेल्यावर आपल्या पूर्वजन्मीच्या पापांची आठवण होऊन ती दोघे भयभीत झाली. यमराजाने जेव्हा त्यांच्या पापपुण्यांची नोंद असलेल्या वहीवर नजर टाकली तेव्हा त्यांना कळून चुकले की मृत्यूच्या क्षणी अकस्मात त्या दोघांना खोपडीच्या पाण्यात स्नान घडल्यामुळे त्या दोघांचेही पाप नाहीसे झाले होते. ते पाहून यमराजाने त्यांना त्यांच्या इच्छित लोकी जाण्याची आज्ञा दिली. ती आज्ञा ऐकून व आपले पाप आठवून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी यमराजांच्या चरणांना वंदन करून विचारले, भगवन, आम्ही दोघांनी पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्ये केली असताना आम्हाला मनेप्सित लोकात जाण्याची आज्ञा आपण कशी काय दिली? यमराज म्हणाले, गंगेच्या किनाऱ्यावर वट नावाचा एक श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी राहत होता. तो एकांतात राही. त्याच्या ठिकाणी मी माझेपणा नव्हता. तो शांत, विरक्त व कोणाशीही द्वेष न करणारा होता. तो नित्य गीतेच्या 5व्या अध्यायाचे पठन मनन करी. 5व्या अध्यायाचे श्रवण करणारा महापापी मनुष्यही सनातन ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करतो. वटाने त्या पुण्याच्या प्रभावाने अंतःकरण शुद्ध झालेले असतानाच देहत्याग केला होता. गीता पठनाने ज्याचे शरीर पवित्र झाले होते, ज्याला आत्मज्ञान झाले होते, त्या महात्म्याच्या खोपडीतील पाण्यामुळे तुमचीही शरीरे पवित्र झाली आहेत. म्हणून आता तुम्ही दोघे तुम्हाला हव्या त्या लोकात जा. कारण गीतेच्या 5व्या अध्यायाच्या महात्म्याने तुम्ही दोघेही शुद्ध झालात. श्री भगवान म्हणतात, सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणाऱ्या धर्मराजाने याप्रमाणे समजावून सांगितल्यावर ती दोघे संतुष्ट झाली आणि विमानात बसून वैकुंठ धामाला गेली. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.